बेरर चेक असता तर त्याने नेला असता. अक्षय महाले, तुम्ही घेतलेला कार्यक्रम अतिशय अनोखा होता. त्याचे आपण पारितोषिक विजेते त्यांना आपण इथे सन्मानित केलं. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहुण्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होत आहे. मनसे रायगड चषक. सहर्ष स्वागत सर्वांचं. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. फायनल मध्ये जे हनुमान ढवळेपाडा संघ जाऊन पोहोचलाय. मायरा 11 मार्केवाडी सेमीफायनलच्या लढतीमध्ये 1 चेंडू 3 धावांची गरज असताना त्याने तो सामना गमावला. पहिला सामना जिंकला होता तो निश्चितच हा सन्माननीय सदानंदजी भगत साहेब आणि त्याचबरोबरीने समीरजी मिणवेने साहेब देखील या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. विनंती आयोजकांना की आपण त्यांना देखील सन्मानित करावं. मनसे रायगड चषक मास लावते सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे सिनियर कॉमेंटेटर संदीपजी बोराडे. यस, थँक्यू समीर. एकीकडे आपण पाहतोय गोटेकर बी आणि त्याच्या विरोधात आरसीसी पेठ. अगदी मनसे चषक 2024 आपण पाहतोय. जितूभाई पाटील यांच्या खांद्यावरची जबाबदारी आणि त्याच्यानंतर आपण केलेलं आयोजन. दिलीपजी लोंगले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दिलीपजी लोंगले साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. काही सत्कार आहेत संदीप. स्वरांश 11 अर्थातच महाराष्ट्रातील एक मोठं नाव सनीजी तुपे पुरस्कर्ते यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल. बाबू शेख अण्णा पिच क्युरेटर आपलंही स्वागत. क्लीन बोल्ड महत्वाची विकेट. बंटी जोशी माघारी परतलाय. आरसीसी पेठ संघाला मोठा धक्का. आदिनाथ ज्याने सुरुवात जरूर केली. पहाटेची वेळ आहे आणि ज्या पद्धतीत पाहायला गेलं तर सूर्याला प्रथम नमस्कार करून आदिनाथाने मित्र म्हणायला सुरुवात केली का हा प्रश्नचिन्ह. परंतु रात्रीच्या वेळी अगदी विकेट आली आहे. दुसऱ्या बॉलवरती सुवर्ण विकेट म्हणावे लागेल. बंटी जोशी अगदी आरसीसी पेठचं भविष्य मैदानात होतं आणि त्याला त्याने परतावलंय. फार मोठा झटका दिलाय दुसऱ्या बॉलवरती आदिनाथ या गोलंदाजाने. चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र हवाई सपार. लंगांच्या डोक्यावर बॉल जाईल सीमारेखा पार. स्क्रीनला मात्र सलामी देतोय. येतोय तो मात्र दर्जेदार. जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बनलाय जनतेचा. यस, थँक्यू डीजे. बंटी जोशीची कमतरता मैदानात येत नाहीये कारण नमित पगडे याच्या बॅट मधून हा दर्जेदार स्ट्रोक. आउटसाइड द ऑफ स्टंप इज वाईड कॉल. अंपायर डिसिजन. इथे गोलंदाज आदिनाथ सुंदर गोलंदाजी करत होता पहिल्या 2 बॉलवरती. परंतु त्याच्यानंतर न्यू बॅटर मैदानात दाखल झाले. तो मात्र नमित पगडे आणि त्याने आल्या सिक्सर टोकला. त्याच्यानंतर एक प्रेशर क्रिएट झाला. त्याच्यानंतर वाईड आणि त्याच्यानंतर सुद्धा येतोय सेम पद्धतीतला सिक्सर.
अगदी ज्याची ओळख आहे खरं म्हणायला गेलं ना तर समीर आपण पाहतो ना की RCC पेठ बंटी जोशीची विकेट गेल्याच्या नंतर एका संकटात जरूर असं वाटलं होतं की सापडला की काय, परंतु बॅटिंगला आला तो नमित पगडे, रातों की कातिल ज्याला म्हटलं जातं तो क्रिकेटच्या जगतातला नमित पगडे यावेळी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता परंतु इथे पंच आमच्याकडे वळणार, बॉल जातोय आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. हे प्रेशर क्रिएट होत आहे. खरं म्हणायला गेलं तर पहिले दोन बॉल यावेळी चांगले आले, त्याच्यानंतर सिक्सर वाईड सिक्सर वाईड. आता या बॉल वरती सिक्सर येणार का, प्रश्नाला उत्तर जरूर देणार तो मात्र नमित. स्ट्रोक चांगला घेतलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी स्वरूपातली धाव होईल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप 16 आकड्यावरती. मनसे रायगड चषक 2024 भव्य दिव्य स्पर्धा मित्रांनो, कमतरतेचं मैदान कुठेही पाहायला मिळत नाहीये. इतकं सुसज्ज असं देखरेखीच्या नियोजनाच्या काळी मात्र केलेली ही स्पर्धा आहे आणि खरोखर जितूभाई पाटील यांचं कौतुक करेल की एक चांगला प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थाने आज कर्जत रायगड मध्ये ते तयार करताना दिसून येत आहेत. 3रं वर्ष या क्रिकेट रजनीचं आपल्याला पाहायला मिळतंय. राईट आर्म राऊंड द विकेट, चांगला बॉल होता परंतु यावेळी मात्र एक सावध पावित्र्याची बॅटिंग मैदानात आली. पहिल्या षटकाचा या ठिकाणी वाजवी खेळ आपल्याला समाप्ती पथावरती आलेला दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते एका विकेटच्या नुकसानीअंती 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ठोक डीजे. अगदी जर पाहायला गेलं ना तर चारही रजनीमध्ये तमाम प्रेक्षकांची साथ लाभली आहे आणि दर्दी प्रेक्षक असतात काही. पाहायला गेलं ना तर अर्थातच आमची tennis.in ची संपूर्ण टीम कॅमेरामॅन जर आपलं लक्ष जात असेल तर बिल्डिंगच्या छतावरती जे काही प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी आहे तुमच्याकडे. त्यांना विनंती की आपण सुरक्षित मात्र त्या ठिकाणी बसा, अन्यथा स्वतः त्रासात याल. ओमकार परतोले आपण पाहतोय सध्या चांगली गोलंदाजी आहे. सामना कोण विसरेल, कारण एकीकडे मला आजही आठवत आहे की या सीझनची जशी सुरुवात झाली होती आणि आपण पाहत होतो ना जी ढवळेपाडा टीम आज जाऊन पोहोचलंय अंतिम सामन्यामध्ये, त्याच ढवळेपाडाच्या विरोधात या गोलंदाजाने शेवटची गोलंदाजी केली होती. शेलूचं मैदान आहे, विसरू शकत नाहीत आणि ढवळेपाडाने तो सामना गमावला होता. पंचांकडे अपील तंत्राचा वापर जरूर केला गेलाय. जाऊया थर्ड अंपायरचं डिसिजन आमच्यापर्यंत येईल. टेक्निकल टीम जोडली जाईल. डिसिजन पेंडिंग जरूर आहे परंतु काय घडतंय ते पाहूया. पंचांना सुद्धा माहिती आहे की सध्या या परिस्थितीला एक दुजोरा द्यावा लागेल, परंतु या क्षणी आपण पाहतोय काय घडलंय मैदानात ते पाहावं लागेल. चेंज द गेम OWB आणि त्याच्या विरोधात चिता कॅम्प ट्रॉम्बे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. यस, बॅटर बाद होईल. अंपायर डिसिजन. होते तो सुन्नत सबकी होती. डीजे मास्टरच्या माध्यमातून आणि आमच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून राजांना मानाचा मुजरा करूया. जवळ मॅचकडे अर्थातच ओमकार
परतले आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे, कारण मॅच जर पाहायला गेलं तर अगदी या मॅच मध्ये मी मगाशी वर्णन केलं, शिलूच्या मैदानावरती ढवळेपाडा आणि गोटेकर बी ची मॅच झाली, परंतु त्याच्याही पलीकडे अगदी सचिन केवणीच्या बॅटिंगला सुद्धा, सुनील केवणीच्या बॅटिंगला सुद्धा मानावं लागेल. शेवटच्या क्षणाला 14ची गरज असताना 4 बॉलमध्ये त्या धावा करायच्या होत्या, तिथे 2 सिक्सर सुद्धा आले होते, परंतु ओमकारने नंतर ती बाजी परतवली होती. इथे एक धावाली, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 18 आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकात आल्या त्या 17, त्याच्यानंतर ओमकार गोलंदाजीला आल्याच्या नंतर एक प्रेशर क्रिएट जरूर झालं, त्याच्यानंतर त्याने धावसंख्येला एक ब्रेक लावलाय. रनआउटच्या स्वरूपात का होईना परंतु विकेट गमावली, परतावं लागलं ते सलामीचा फलंदाज सोहेल शेख याला. पुऱ्यात बॉल होता, उंचीवरून जातोय, फिल्डरने प्रयत्न जरूर केला, ऑनसाइडचा फटका, बॉल जाईल सीमारेखा पार, येईल तो मात्र एक चौकार. यस, थँक्यू कॅमेरामन. खरोखर आज प्रत्येक स्टँड मध्ये जे काही प्रेक्षक वर्ग बसलेत, इतर अर्थ जे बसले, त्यांना खरोखर कॅमेऱ्यामध्ये कैद करा वेळ मिळाला तर, कारण त्यांचा जल्लोष तुम्ही पाहताय. रोशन भोईरचा नाद नाही. एक धाव कंप्लीट या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी संत केला या धाव संख्येला म्हणायला गेलं तर ओमकारने एक चौकार जरूर आलाय, परंतु त्याच्यानंतर पहा एक मनगडातली ताकद, हातातली ताकद तो मैदानावरती उतरवताना दिसून आला, कारण तितकाच प्रेशर घेत नाहीये. अगदी 5 बॉल मध्ये धावा त्याने खर्च केल्यात, त्या मात्र 6 चौकार येऊन सुद्धा लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळत आहे. फिरवून मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आलाय डॉट. डॉटच्या मदतीने आपण पाहतोय 2 षटकांचा वाजवी खेळ संपला, धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत या ठिकाणी 23 आकड्यावरती 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. स्वप्नीलजी पंडित यांनी पारितोषिक लावलंय. एका ओव्हरमध्ये 3 षटकार जर आले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. स्वप्नीलजी पंडित याच षटकामध्ये, अर्थातच गोलंदाजी मार्क वरती आता कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल ते गोटेकर बी कडून ते पाहणं फार औचित्याचं आहे. आतिश भांडे गोलंदाज आपण पाहतोय. नावामध्ये बरंच काही दडलं जातं आणि त्याच्यानंतर आपला खेळ मैदानात करावा लागतोय, परंतु या क्षणी जर तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी दोनही संघ फार मजबूत स्थितीचे संघ आहेत. पूर्णपणे प्रत्येक वेळी सीझन गाजवण्याची तयारी या खेळाडूंकडे असते, परंतु हार आणि जीत हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. कधी कुणाला हारणे, कधी कुणाला जिंकणे, परंतु प्रवास मात्र क्रिकेटचा कधी थांबत नाही, हे दाखवून देणाऱ्या दोन्ही टीम. दादांनो काय केलंय, फार मोठी गफलत केली तुम्ही. बाउन्सर, चला आपण तिकडे धाव घ्यायची आहे. बाजूला शेती वगैरे विजवा ते. फटका चांगला आगे, बॉल जाईल पॉइंट मधून, स्वीपर रिझन 4 धावांसाठी येतोय हा चौकार. बाउन्सर आपण तयारी तिकडे धाव घ्यायची आहे. अगदी आग विजवायची आहे. ज्यांनी कोणी लावलंय कॅमेरा चुकून चेक करायला लावू नका याची विनंती आता तुम्हाला. आणि बाजूला शेती आहे. दोन विकेट जर आल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. सनी तुपे यांच्याकडून हे पारितोषिक लागलं गेलं आहे. मित्रांनो
आपल्यासाठी जरूर स्पर्धा आहे, आपल्यासाठी जरूर खेळ आहे, परंतु शेतकऱ्याच्या पोटावरती पाय द्यायचा प्रयत्न करू नका. विनंती आपणास. अगदी ती आग लावली तुम्ही, ती विझवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झालाय. अगदी चांगली सफलता मी तर म्हणेल या बॉलवरती. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली आहे ती 29 आकड्यावरती. स्टँड कडे कॅमेरा फिरवावाच लागेल. फार मजा घेतात खरं म्हणायला गेलं तर. इथे डॉट बॉल आलाय. डॉटच्या मदतीने धावा मात्र तिथे स्थिरावलेल्या आहेत. अगदी मोठी फाईट. सध्या तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन करणारे हे खेळाडू आहेत, परंतु आज कर्जतच्या या नगरीत रायगड मनसी चषक आपण अनुभवतोय. अर्थातच फार मोठं पारितोषिक लागलं गेलं यावेळी. आणि तज्ञ आहेत जितूभाई पाटील, कारण त्यांनी इतकी मोठी जबाबदारी घेतलेली आणि ती यशस्वीरित्या पार सुद्धा पडते. अर्थातच पारितोषिक दोन्ही टीमसाठी लागू होईल. राज साहेबांचा जो बॅनर आहे याच्यावरती जर षटकार आला तर मात्र जितूभाई पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. समोर सुद्धा बॅनर आहे. दोघांसाठी संधी असणार. चांगला फटका आहे. षटकार तर आलाय, परंतु सीमारेखा बाहेर. अगदी पाहायला मिळतोय, कारण यावेळी दोनही संघ हार मानायच्या तयारीत नसताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा जरूर खेळ चालू आहे, परंतु इथे वेट अँड वॉच संयमी क्रिकेट जरूर पाहायला मिळतोय, कारण शांततेत डॉट बॉल सुद्धा येत आहेत. त्याच्यानंतर मोठे फटके सुद्धा पाहायला मिळत आहेत. इथे तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती आतिश वांडेला षटकार लगावलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यातही 2 डॉट बॉल आले आणि 2 बॉलवरती दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. टोटल अद्यापर्यंत जाऊन पोहोचले ती मात्र 37 आकड्यावरती. आदरणीय स्वप्नील पंडित, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना सचिव यांच्याकडून बॅक टू बॅक 3 सिक्सर जो टोकेल त्या बॅटरसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. स्वप्नील सर चांगला बॉल. भाई कसं वाटतं ना की आपण जेव्हा एखादी जबाबदारी घेतो आणि ती जबाबदारी घेत असताना फार टेन्शन जरूर असतं, परंतु ज्यावेळी ती यशस्वी होते ना त्यावेळी चेहऱ्यावरचा आनंद हा काही वेगळाच संघर्षाचा आनंद देऊन जातो. कारण यावेळी आता ही स्पर्धा फार चांगला बॉल, अगदी तुफानी बॉलिंग अटॅक पाहायला मिळते ओमकारचा, आणि त्याच ओमकारने त्रिफला चित केलाय. परतावले बॅटरला चांगला झटका दिलाय तो मात्र अविनाशला.
ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु दुसरं षटक ओमकार बर्तलेसाठी त्याच पद्धतीत आलं होतं. फार चांगली बॉलिंग त्याची आली. अवघ्या 6 धावा त्या दुसऱ्या षटकात त्याने खर्च केल्या. इथे सुद्धा जर पाहायला गेलं तर 3 बॉलची फेकी केली, 1 विकेटचं नुकसान आणि 1 वाईट बॉल त्याच्याकडून अतिरिक्त आलाय. जाऊया काय करतोय पाहूया आता या गोलंदाजी. गोटेकर बी संघ की RCC पेठ, इथे ओमकारच्या गोलंदाजीवरती आणखी 1 विकेट जातीये. फार चांगली बॉलिंग. आवाज नव्या युगाचा. नमित पगडीला मानावा लागेल. विकेट मात्र मैदानावरती तितकीच टिकून आहे. गोलंदाज आपण पाहतोय ओमकार. 5वा बॉल सुद्धा या ठिकाणी डॉट घेऊन आलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 2 षटके ओमकारच्या हातात जरूर आली. आपल्या विविध शस्त्रांचा वापर करून मात्र त्याने उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आहे. वाईड जर आला नसता तर या ठिकाणी मेडन षटक सुद्धा पुढच्या बॉलवरती पाहण्याची हाऊस फिटली असती आपली म्हणायला गेलं तर, परंतु इथे पहा, इथे सुद्धा आलाय डॉट. अगदी जर वाईड आला नसता तर मेडन षटक आला असतं, परंतु इथे वाईड फेकून फार मोठी चुकी झाली ओमकार कडून. परंतु असो, 1च धाव खर्च केले. 12 बॉल मध्ये 7 धावा ओमकार बर्तलेने खर्च केल्यात, तर आदिनाथने 17 केल्या. तर एकीकडे आपण पाहतोय आतिश मांडे ज्याने 14 धावा खर्च केल्यात. RCC पेठ संघाच्या धावसंख्येला इतका मोठा ब्रेक लावलाय ओमकारने. अफलातून डीजे धाक जरी या ठिकाणी साजरा जरूर झालाय. आणि या वर्धापन दिनानिमित्त राज साहेबांचं जे वक्तव्य आहे ते फार चर्चेत आलंय. जरूर आपण त्याच्या वक्तव्याची चर्चा आपण करणार आहोत. अगदी राजसाहेबांनी आपल्या सहकारीच म्हणेल मी सुद्धा, कारण सहकाऱ्यांना उद्देशून म्हटलं या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सांगितलं की मी आत्मविश्वासाने सांगतो, मी राजकीय यश खेचून आणणार, पण मला दुसऱ्यांची पोरं कडेवरती घेऊन फिरायची नाहीयेत. माझ्या पक्षातील निष्ठावंत सहकाऱ्यांना मला मोठं करायचंय. अगदी शब्द मात्र प्रत्येक सहकार्याच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कानात मात्र आज घुमतायत. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर ही खरी परिस्थिती आहे. राजसाहेबांनी सांगितले की माझ्याकडे माझा एक शिलेदार जरी राहिला तरी मी त्याच्याबरोबर माझा प्रवास जरूर चालू ठेवेल, परंतु त्याच्यासाठी मला तो निष्ठावंत पाहिजे आणि त्याच्यासाठी मला त्याची साथ गरजेची आहे. सनी तुपे यांच्याकडून ओमकारची जी 2 षटके फेकले गेली त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलाय. सामना संपल्यानंतर ओमकार परतले ते घेऊन जायचंय. आजची चर्चा या वक्तव्याची जरूर होणार, कारण राजसाहेब ठाकरेंनी जी चर्चा केली अगदी ते वाक्य फार चांगलं आहे. कारण खरं आहे मित्रांनो, कधी कधी आपल्याला सवय
आपला तो बाल आहे ना, दुसऱ्याचं ते कार्ट, परंतु आपला कधी होणार हा प्रकार आहे आणि त्याच्याकरता मात्र आपल्या निष्ठावतांना जपणं फार गरजेचं आहे. हे राजसाहेबांनी दाखवून दिलं. म्हणजे कोणाची तुलना करू नये, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल. हा डॉट बॉल. अविनाश सध्या स्ट्रायकर वरती पाहायला मिळत आहेत. अगदीच गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मनीष लहाने यावेळी पाहायला मिळत आहेत. भाईंच्या चेहऱ्यावरती खरं म्हणायला गेलं तर आज हास्य आहे. ते सांगून देत आहेत की 4 दिवसांची रजनी आज शेवटच्या या रजनीचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आनंद होतोय. आपण या इनिंग नंतर लकी ड्रॉ कडे जरूर जाणार आहोत. 5वं षटक प्रगती पथावर. या इनिंग नंतर लकी ड्रॉ जरूर ओपन होईल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. सरळरित्या बॉल कीपरच्या हातात अगदी ऑफस्टिकला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी झालाय. डॉटची संगता करतोय गोलंदाज मनीष. धावसंख्या जाऊन पोहोचलेली तब्बल 44 आकड्यावरती. 44 रन्स स्कोर बोर्ड. कारण एकीकडे जर पाहायला गेलं ना तर मागच्या 5 बॉल पासून एकही धाव होती, तिथे सिक्सर आला होता. हा चांगला फटका आगे बॉल जाईल. गॅपचं सिलेक्शन करा. दोनही फिल्डरच्या मधून 4 धावांसाठी येतोय चौकार. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. या सत्रातला शेवटचा बॉल. यावेळी मात्र फलंदाज बाद होईल. पायचीत पकडला गेला आणि यावेळी मात्र धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या त्या 48 आकड्यावरती. येणारे 30 बॉल आणि गरज असेल ती 49 या धावसंख्येची. चीता कॅम्प ट्रॉम्बे आणि त्याच्या विरोधात वडवली दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. मला वाटतं चीता कॅम्प ट्रॉम्बे उपस्थित झाले. वडवली बीचे कॅप्टन चला टॉस साठी आपण दोन्ही उपस्थित आहेत. निकीश राऊत मंचावरती केलं तरी चालेल. आता चला लकी ड्रॉ कडे आपण जाणार आहोत. प्रथम टॉस होईल. चीता कॅम्प ट्रॉम्बे आणि त्याच्या विरोधात चेंज द गेम वडवली बी. सारंग दादा कराल यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. यस फिल्डिंग स्वीकारले. चला लकी ड्रॉ कडे जाऊया. पहिला लकी ड्रॉ जो निघेल त्याच्यासाठी मात्र शूज आहेत. स्पोर्ट शूज आणि एक टी शर्ट दिलं जाईल. चला भाई एक चिठ्ठी काढा पहिली. बरोबर आगे खालच्यांवरती अन्याय नको. अगदी वरती टाकला त्याच्यामुळे वरचीच निघते. बाईने एकदम खाली तलाला हात घातलाय. अथर्व सुभाष ठाणगे. जल्लोष 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 आहे का अवेलेबल. 5 मिनिटांचा अवधी आहे. धाव धाव तू धाव धावत आहे. चिट्ठी आई है चिट्ठी.
सरचे स्वागत आणि त्यांच्या समेत आलेले इतर सहकारी यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या मंचावरती अख्खा मसुरा ज्या हॉटेलची स्पेशालिटी आहे सुभाष माफी असावी अथर्व सुभाषजी टानगे भाई ठरवलेलं आहे सगळ्यांनी सर्व पारितोषिका आशेनेतच गेली पाहिजे असा काही प्रकार आहे का परंतु असो ग्रामस्थ सुद्धा आहेत घरेलू मैदान आहे त्यांचं आणि त्याच्यावरती ते उपस्थित राहत आहेत एक चांगली साथ त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिली जाते आता आता वेळ आहे भाई अगदी दुसऱ्या लकी ड्रॉ कडे आपण नंतर जाणार आहोत जेव्हा मॅच कडे अर्थातच आपण पाहतोय गरज आहे ती मात्र या ठिकाणी 49 धावा संख्येची गोलंदाज तयार आरसीसी पेठ संघाकडून अरबाज पहिला स्ट्रोक यावेळी येतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे इक्केरी स्वरूपातले धावे सलामीची जोडी आपण पाहतोय गणेश आणि जयंता गणेश आणि जयंत आपण पाहतोय कालचा फॅन मला वाटतं आमचे निखिल टानगे कालच्या रजनीतला लकी ड्रॉ फॅनचा लकी ड्रॉ होता तो निखिल टानगेंना गेलाय गत वर्षी आमचे संकेत ज्यांना बायसिकल मिळाली चांगला स्ट्रोक व्हॉट अ शॉट यार जबरदस्त फार चांगली जागा बनवली त्याच्यानंतर एक बैठी स्ट्रोक काय असतो ते दाखवून देण्याचा सुद्धा प्रयत्न यावेळी फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळाला आहे अफलातून बॅटिंग गणेशच्या बॅटरची विजय मास्टर जशी रात्र सरत चालली तस तसं तुमची गाणी बहारच चालल्यात प्रेझेंट ऑफ माइंड पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अगोदर होता षटकार आता आलाय चौकार दिशा तीच बॉलर तोच बॅटर तोच आणि पद्धत सुद्धा तीच पाहिजे खऱ्या अर्थाने केंद्रीय मंत्री चषक ज्याच्यामध्ये जो कारचा मानकरी ठरलाय 4 व्हीलर आणि खरं सांगायचं झालं ना मला आजही तो सामना आठवतोय कारण सध्या गणेश हे नावाचं वादळ मैदानावरती आहे शहापूर तालुक्याचा महेंद्रसिंग धोनी होतो आणि खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्तिमत्व जरूर पाहायला मिळतंय गणेशच्या बॅट मधून एक फटकेबाजी जरूर पाहिली आहे चांगला फटका यावेळी मात्र एक धाव तर कंप्लीट झालाय दुसरीचा प्रयत्न आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती आहे जाऊन पोहोचली आहे 15 आकड्यावरती गोटेकर बी तुम्हाला शहापूर मधूनच शुभेच्छा येत आहेत अगदी
आता सुद्धा प्रेक्षक वर्ग मात्र तुमच्या आवडीने हा सामना जरूर पाहतोय. दिगंबर निपुरते दलकन गावचे रहिवासी आहेत, खर्डी दलकन, जिथे आमची ओमकार आशानेची टीम त्यावेळी पोहोचली होती गोरसई बीच्या विरोधात खेळण्यासाठी. इतिहास फार मजबूत आहे सांगायला गेलं तर. तो जल्लोष पहा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 15 आकड्यावरती. थँक्यू. बंटी जोशी सलामीला आले होते. अगदी निराश पावलांनी ते परतले. गोलंदाज आदिनाथने त्यांना परतावलं होतं दुसऱ्याच बॉल वरती. बॉलिंग लाईन वरती आता फार चांगला झेल. अगदी चांगली गोलंदाजी आदिनाथची. त्याच्यावरती मात्र पॉइंट रिजनला परतावं लागलंय ते बॅटरला. मिळतोय कारण डगआउट मध्ये ही चित्र जरूर आपण पाहतोय. पहिल्या विकेटचं पतन. वन डाऊन वरती अमित हा बॅटर पाहायला मिळतोय. फटका खेळला जातोय परंतु इथे एक धाव कंप्लीट होईल. सोळा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्पर्धेच्या आठवणी बऱ्याच काही आहेत. आता पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट आपल्याला पाहावी लागेल. एकूण 50 धावसंख्येचं टार्गेट आहे. आरसीसी पेठ सुद्धा तितकीच नावाजलेली टीम आहे. सहजरित्या हा सामना ते सोडणार नाहीत हे तमाम प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे. ज्या पद्धतीची बॉलिंग ओमकार परतलेची पाहायला मिळाली आहे त्या पद्धतीचा बॉलिंग अटॅक यापुढे आरसीसी पेठला मैदानात करावा लागेल. कारण 12 बॉलची पैकी ओमकारने केली होती आणि 12 बॉल मध्ये अवघ्या 7 धावा त्याने खर्च केल्या आणि तिथे विकेट प्राप्त केल्या होत्या 2 आणि त्यात एक रनआउटची सुद्धा होती. चांगला फटका यावेळी मात्र बॉल डीप मिड विकेट रिजन. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला एक क्षेत्ररक्षण झालाय. संघासाठी कमीत कमी या 2 धावा जरूर मी तर म्हणेल वाचवल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 18 आकड्यावरती. अठरा धावांच्या मदतीने सध्या आपण पाहतोय गोटेकर बी संघाची बॅटिंग चालू आहे. मनसे रायगड चषक 2024 शेवटची रजनी. शेवटच्या रजनीतला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. फटका खेळलाय जरूर परंतु यावेळी एकच धाव येते. शांत गतीचा क्रिकेट. कारण गोटेकर बी संघाला सुद्धा माहिती आहे की वेट अँड वॉच, शांतता, संयम आणि करेक्ट कार्यक्रम. परंतु इथे आरसीसी पेठ तितकाच कसलेला आहे. गोलंदाजीचा एक नमुना त्यांच्याकडे सुद्धा पाहायला मिळतोय.
जिथे मात्र अरबाजच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला, परंतु आदिनाथने या गोलंदाजीवरती धावा कमतरतेत दिल्यात. सेम पद्धतीत सामना चालू आहे. पहिल्या इनिंग मध्ये जसं घडलं होतं तसंच आता या ठिकाणी गोटेकर बीच्या बाबतीत पाहायला मिळतंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ते अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती. पहा समीकरण कसं होतं. पहिल्या इनिंगकडे 2 षटकांचा विचार करायला गेला तर 23 धावा होत्या, परंतु इथे धावा आहेत 20. म्हणजे सामन्यातील तफावत इतकी मोठी नाहीये, परंतु पाहावं लागेल येणाऱ्या 3 षटकात काय समीकरण आहे. डीजे येणारे 18 बॉल आणि गरज असेल ते आता 29 धावसंख्येची. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जिशान. सांघिक खोड्यातला तिसरा ना वैयक्तिक पहिला स्पेल हाताळतो या सामन्यामध्ये. चांगला बॉल टप्पा घेतल्याच्या नंतर मात्र बॉलने गती धीमी केली. सरळ कीपरच्या हातात. टायमिंग प्रॉपर करता आलं नाहीये बॅटरला. हा डॉट बॉल येतोय. मजा येते खरं म्हणायला गेलं तर आजच्या सामन्यांमध्ये. काय सामने झालेत. चारही रजनीचा जर तुम्ही विचार करायला गेला ना तर गोलंदाजांसाठी सरशी ठरणारी ही पीच जरूर पाहायला मिळाली. चुकीला माफी नाही, परंतु पाहूया काय घडतंय. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि इथे दुसरी सुद्धा झाली कंप्लीट. जिथे एकही धाव द्यायची नव्हती खरं म्हणायला गेलं तर झेल पकडण्याचा प्रयत्न करायचा होता, तिथेही तो झेल झाला नाही. बॉल मात्र फंबल करत मिस केला आणि त्याच्यानंतर मात्र इथे 2 धावा अतिरिक्त खर्च झाल्यात. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लेफ्ट आर्म मारा जरूर पाहायला मिळतोय, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सोपं नसतं खरं म्हणायला गेलं तर क्रिकेटमध्ये मित्रांनो. जितक्या लवकर आपल्याला वाटत असेल की मॅच संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत, परंतु तितकीच मी म्हटलं RCC पेठ संघाकडे गोलंदाजीचे एक पेशकश आहे. क्षणाक्षणाला बदलवणारा क्रिकेट त्यांच्या गोलंदाजीत पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी मात्र विकेटचं पतन परतावं लागलं ते फलंदाज अमित बांडेला. आता त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय आतिश बांडे, ज्याने गोलंदाजी केली होती. एका भावाच्या बॅटिंगचा अंत झाला, दुसरा भाऊ त्याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय. गोलंदाज तीक्ष्ण निघालाय. सध्या जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी. मी म्हटलं ना की तीक्ष्ण निघालाय, तिकट मारा जरूर करतोय मैदानात आणि तो मारा सध्या सहन होत नाही गोटेकर बीला. अगदी मॅचला शांत केलंय. 2 षटकांमध्ये जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकाच्या धावा आल्या त्या फार चांगल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर गोलंदाज बंटी जोशीने या सामन्याला युटर्न द्यायला सुरुवात केली. अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि त्याच गोलंदाजीच्या जीवावर या ठिकाणी 4 चांद लावण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र जिशान शेख. 5 बॉल 2 धावा खर्च केल्यात. आता कठीण परिस्थितीकडे सध्या गोटेकर बी टीम पाहायला मिळते.
या बॉलवरती एकेरी स्वरूपातली धाव येते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 23 या आकड्यावरती. समीकरण बिघडायला वेळ लागत नाही, परंतु आता मात्र 12 बॉल आणि करायच्या 26 धावा. सध्या मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. मी मगाशीच म्हटलं की सध्या जर विचार करायला गेला तर घोटेकर बीच्या समोर जे टार्गेट आलं होतं 49 धावसंख्येचं, सहजरित्या सामन्याला जवळ आणायचं होतं, परंतु RCC पेठ संघाच्या गोलंदाजांनी एक जादुई गोलंदाजी मैदानात केली आहे. त्याच्यात बंटी जोशीचं नाव जरूर होईल आणि त्याच्यानंतर जिशान शेख फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती मात्र या धावा रोखल्या गेल्या. ठोक डीजे कडे शहबाज शेख. 12 बॉल आणि 26 ची गरज आहे. बारा बॉल आणि गरज असेल 26 धावसंख्येची. जरा स्पीडअप करा, सामन्याला तितकाच विलंब होत आहे. वारंवार विनंती आपणास. मॅच कुशल मोमेंट वरती आहे, समजू शकतो. शहबाज शेख पहिला बॉल, चांगला स्ट्रोक. यावेळी बटन वॉच बॉलला फिरकावलंय. अमित साहेबांच्या बॅनरच्या वरून येतोय तो मात्र सिक्सर. प्रश्न विचारला तर मात्र अडकीत त्यात सापडाल. ही जेवणाची वेळच नाहीये. तुम्ही असा प्रश्न करून चालणारच नाही. कारण आता सध्या 1:37 वेळ झाली आहे. तुमचं कसं झालंय, आता तुम्हाला मिळाली आहे संधी. बाकीच्यांनी तुम्हाला संधी दिली नाही असं मी म्हणेल. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र येतोय. मार्टी हिट, बिग बिग सिक्सर. भारी नेता मनसेचा बंद मराठा रणसुंदर हा छावा शिवबाचा, छावा शिवबाचा आहे, छावा शिवबाचा. अरे समाज कार्यात पूर्ण केला या नावाला. जितू पाटील रायगडवाला. यस यस, थँक्यू डीजे. अगदी बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा बॅटर. खरंय, बरेच जण जाणार. मला आजही आठवते जितूभाई, एकेवेळचा क्रिकेट असा होता, एक बॉल अख्खी टुर्नामेंट संपायची, परंतु तोच बॉल घासून घासून वापरायचा, परंतु तो फुटत पण नव्हता. हे मात्र वैशिष्ट्य होतं. आताचे बॉल जर बघायला गेले तर लगेच, परंतु आज पाठीराखे त्या बॉलच्या शोधण्यासाठी किती आटापिटा करतायत. कारण त्या बॉलवरती आलेत बॅक टू बॅक 2 सिक्सर. बहुतांशी घ्या, बॉल सुद्धा सापडला. मॅच बॉल आलाय.
षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॅटर आतिश भांडे. गोलंदाजीचा एक अनुभव पाहिला, परंतु आता बॅटिंग मधला नमुना पेश करतोय. ऑन हॅट्रिक बॉल. हा चांगला बॉल सोडून दिलं होतं बॉलला. येणारे 9 बॉल आणि गरज असेल ती 14 धाव संख्येची. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. शहबाज शेख राईट आर्म राउंड द विकेट. आउटसाइड द लेग स्टंप. आणखी करामत पाहायला मिळतीये. वाईडचा इशारा. एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती जरूर आलाय. धावा संख्येचा विचार करायला गेला 36 धावा क्रिकेटच्या जगतातला महत्वपूर्ण आकडा आहे. 36 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. मनसे रायगड चषक 2024. पुलार लाईनचा वापर आणि बॉल पाठवलोय सीमा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत सिक्सर. जे मास्टर बरोबर काही गोष्टी लक्षात ठेवतात. ते रविवार लागला ना, षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात 42 आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्रोक मजबूत. मॅचला मात्र अगदी शेवटपर्यंत आणून ठेवला होता. काय दमदार स्ट्रोक लगावलाय अफलातून. परंतु ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा जर तुम्ही विचार करायला गेला तर पुढच्या वर्षापर्यंत या स्पर्धेच्या ही चर्चा या मैदानात होत राहणार. आणि ते वादळ होतं विजय पवार नावाचं, ज्याने सिक्सर तर ठोकला परंतु 8 होता की 10 हे अजून कोणालाही कळालं नाही. कारण आमच्या स्टेजच्या अगदी उंचीवरून तो सिक्सर आला होता. आणखी एक चांगला स्ट्रोक. विजय या ठिकाणी सिक्सर हॅट्रिक झाले, त्यामुळे बाईंकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि नो डाऊट पुन्हा एकदा आतिश भांडेच ठरतील या सामन्याचे. नाही थांबा जरा, स्कोरर कडे आपण जाऊया. पहिलं चेक केला जाईल. चला, आतिश भांडे ठरलेत सामन्याचे हिरो, प्लेयर ऑफ द मॅच. आता काही हरकत नाही, मीच त्या स्टँड मध्ये येऊन बसणार आहे. साई सिद्धी यांच्याकडून आतिश भांडेच्या या बहारदार केलीसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज.